नमस्कार मित्रांनो. नमस्कार साहेब. या ठिकाणी आपण जे राज्यस्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मिती ही जी स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे, या स्पर्धेमध्ये मी बाबा देवराव कुळापे, माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिचबोडी, पंचायत समिती राजुरा, जिल्हा चंद्रपूर येथून जे साहित्य बनवले गेलेले आहे ते साहित्य म्हणजे खेळ विविध राशींचा व अपूर्णांकाचा. अपूर्णांकाचा हा जो खेळ आहे, तर इथं खेळ अपूर्णांक प्रश्न उचला आणि उत्तर मिळवा. तर आपण सर्वात प्रथमतः खेळ विविध राशींचा व अपूर्णांकाचा या संदर्भामध्ये बघणार आहोत. तर इथं काय दिलेलं आहे, हा डायस दिला गेलेला आहे. या डायसवर काय आहे, सव्वा, एक, पाऊण, दीड, पाव, अर्धा या पद्धतीनं लिहिल्या गेलेल्या आहे. तर मुलांना हा डायस असा पाडायला लावायचा. किती पडला आहे, अर्धा. तर इथे चित्ररूपाने अर्धा मांडायचा. तर मुलगा काय करतील की विद्यार्थी काय करतील, हा पूर्ण भाग त्यामधला अर्धा भाग रंगवल्या गेलेला आहे म्हणून या ठिकाणी असा ठेवेल. नंतर रुपया. तर त्या ज्या विविध राशी आहेत त्या राशींचे आपण लहान रूप समजावून सांगितले गेलेले आहेत. 1 रुपया म्हणजे किती पैसे, तर 100 पैसे म्हणजे 1 रुपया. तर मुलांना अर्धा रुपया म्हणजेच 50 पैसे याची संकल्पना आली तर तो या पद्धतीनं असा मांडेल. तासाच्या संदर्भामध्ये तेच. 1 तास म्हणजे 60 मिनिटे. मग अर्धा तास म्हणजे काय, तर तो इथे शोधतील की अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे. तर या ठिकाणी तो शोधेल आणि या ठिकाणी मांडतील. त्याच्यानंतर डझन आहेत. तर 12 वस्तूंचा 1 डझन. तर अर्धा डझन म्हणजे काय, तर अर्धा डझन म्हणजे 6 केळी. आपण इथं केळी म्हणून संबोधल्या गेलेल्या आहे वस्तू कोणत्याही. त्याच्यानंतर शतक. 1 शतक म्हणजे किती वस्तू, 100 वस्तूंचा 1 शतक होतोय, किंवा 100 म्हणजेच 1 शतक. तर अर्धा शतक म्हणजे काय, तर अर्धा शतक म्हणजे 50 एकक. तर तो या पद्धतीचा तो 50 एकक या ठिकाणी मांडतील. नंतर वर्ष. 1 वर्ष म्हणजे 12 महिने. तर अर्धा वर्ष म्हणजे काय, तर इथे शोधेल तो आणि 6 महिने मानतील. लिटरच्या संदर्भामध्ये 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. मग अर्धा लिटर म्हणजे काय, तर 500 मिलीलिटर. तर तो या पद्धतीचा ठोकळा इथे ठेवेल. नंतर काय, मीटर. आता 1 मीटर म्हणजे काय, तर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. म्हणून तो अर्धा, या डायसवर अर्धा पडलाय तर त्यामुळे तो या ठिकाणी 50 सेंटीमीटर बघणार आणि या ठिकाणी ठेवणार. 1 किलोग्रॅम म्हणजे काय, तर 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. तर अर्धा किलोग्रॅम म्हणजे काय, तर अर्धा किलोग्रॅम म्हणजे 500 ग्रॅम. त्याच्यानंतर आहे अपूर्णांक लेखन. अपूर्णांक लेखन कसं करतील, तर या ठिकाणी 0.50 अशा पद्धतीचा ठोकळा मांडतील. अपूर्णांक वाचन कसं करतील, तर अर्धा आहे, अर्धा म्हणजेच 1/2 अशा पद्धतीचं अपूर्णांकाचं वाचन करतील. त्याच्यानंतर व्यवहारी अपूर्णांक कशा पद्धतीनं लिहिला जातो, तर 1/2. तर अशा पद्धतीनं प्रत्येक विद्यार्थ्यांना अर्धा, पाऊण, 1, दीड, पाव, सव्वा या संदर्भानं आपल्याला माहिती द्यायची आहे. व्यवहारी अपूर्णांकामध्येच विशेष म्हणजे अपूर्णांकामध्येच विद्यार्थी गोंधळतो. तर हा जर गेम खेळला किंवा हा खेळ खेळला तर या खेळाच्या माध्यमातून विविध राशी आणि त्या राशींवरील क्रिया विद्यार्थ्यांना अचूकपणे सांगता येतील आणि तो आयुष्यभर विसरणार नाही. त्याच्यानंतर आपण जाऊया या ठिकाणी खेळू अपूर्णांक. हा डायस आहे. डायस असा पाडला, 3 पडले तर तो काय करतील, या ठिकाणी 3 नंबरची हे पट्टी उचलेल. 1, 2, 3. त्याच्यानंतर इथं काय आहेत, तर 6.5 आहेत. म्हणून या ठिकाणी ह्या ज्या पट्ट्या तयार केलेल्या आहेत अपूर्णांकाच्या, तर 6.5 काही पट्ट्या जोडून तो 6.5 तयार करतील. या ठिकाणी किती आहेत, 1 आणि अर्धा, दीड. त्याच्यानंतर इथे 1 पाऊण आणि पाव, हा 1. 6.5 त्याला बनवायचे आहे. त्याच्यानंतर काय करतील, हे 2, 2, 3, 4, 4.5, 4.5. आता त्याला 2ची आवश्यकता आहे. तर 2ची आवश्यकता आहे म्हणजेच तो या ठिकाणी परत बघतील आणि इथे त्याला हे चित्र दिसतील की हा दीड आहे आणि हा अर्धा म्हणजेच 2. तर अशा पद्धतीनं 6.5 झालेले आहेत. या ठिकाणी दीड,
1.5 आणि 2 3.5, 3.5 आणि 2 5.5, 5.5 आणि 1 6. तर अशा पद्धतीचे अपूर्णांक हे एकत्र करून तो बेरीज करतील आणि 6.5 दाखवतील. तर हा खेळ प्रश्न उचला उत्तर मिळवा अशा पद्धतीचा आहे. इथे आपण शैक्षणिक हे साहित्य आहे सापशिडी. सापशिडी म्हणजेच काय, खेळातून ज्ञान मिळवूया आणि गणितीय क्रियांचा सराव करूया. या ठिकाणी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार इत्यादी क्रिया सोबतच एखाद्या संख्येचा घात, घनमूळ, वर्गमूळ ह्या आदी सर्व बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत. मुलगा सुरुवातीला पहिला विद्यार्थी हा डायस पाडतील. या ठिकाणी या डायसवर 5 पडले आहेत, तर तो इथून त्याची जर हे लाल गोटी सोंगटी आहे असं समजूया, तर तो 5 पर्यंत येतील. नंतर दुसऱ्या मुलाला संधी देऊ आपण, त्याचा 1 पडलाय, तो इथेच राहतील. तिसऱ्या मुलाला संधी देऊ, त्याचेही 5 पडले आहे, तो इथे येतील. त्याच्यानंतर परत पहिल्या मुलाला संधी 5, 5 आणि 5 10, तो बेरीज करेल आणि पुढे जातील. याची 3 आहेत, 5 आणि 3 8. इथं 8वर आला, पण 8वर आल्यानंतर 8मध्ये काय मिळवायचं आहे 13. तर 13 आणि 8 किती होत आहे, तर 21. तर तो 21 शोधतील आणि पुढे जातील. 21 या ठिकाणी असं करता करता जो 100वर आधी येतील तर तो विद्यार्थी विजयी. म्हणजे खेळामधून गणितीय ह्या ज्या क्रिया आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सोबतच वर्गमूळ, घनमूळ आणि वर्ग किंवा घन या संदर्भाने या ठिकाणी दिलेले आहेत. आणि मुलगा खेळता खेळता गणितीय विषयाचं ज्ञान त्याचं पक्क होतील आणि गणितीय विषयांबद्दल त्याच्या मनामध्ये आवड निर्माण होतील. धन्यवाद.